श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. गुरुचरित्र अध्याय 35. नृसिंह सरस्वतींनी रुद्राचे महात्म्य सांगितल्यावर विप्रस्त्रीने म्हणजे दत्त विप्रस्त्रीने मला काहीतरी मंत्रोपदेश द्या अशी त्यांना विनंती म्हणजे श्री गुरुदेव यांना विनंती केली. तेव्हा स्त्रियांनी मंत्रोपदेश घेऊ नये, पतीची सेवा करावी, हीच त्यांची ईश्वरभक्ती होय अशी श्री गुरूंनी सांगितले. तेव्हा तिने एखादे व्रत मला करायला सांगा अशी विनंती श्री गुरूंना केली. श्री गुरूंनी त्यावेळी दाम्पत्याला सोमवारी उपवास व स्नान, शिवपूजन इत्यादी करण्याचे व्रत सांगितले व त्या व्रताचे महात्म्य सांगताना पूर्वीसुताने ऋषींना सांगितलेली सीमंतनीची कथा सांगितली. पूर्वी आर्यावर्तात एक राजा होता. त्याचे नाव चित्रवर्मा. तो धर्मशील, शूर व पराक्रमी होता. तो सापत्नीक शिवाची पूजा करीत असे. त्यांना पुत्रकामना होती, पण पुष्कळ काळाने त्यांना एक कन्या झाली. तिचे नाव सीमंतनी ठेवले. ती पार्वतीसारखी रूपवान होती. तिचे जातक सांगण्यासाठी सर्व ज्योतिषांना बोलवले. ते म्हणाले, ही कन्या सुलक्षणी आहे. तिची कीर्ती गंगेसारखी होईल. ती पतीसह 10 सहस्त्र वर्ष राज्य करेल. तिचे असे भविष्य वर्तवले तेव्हा राजाला फार आनंद झाला. पण राजा सभेत बसला असता एक ब्राह्मण निर्भयपणे म्हणाला, हे राजा, माझे वचन ऐक. मी तुझ्या कन्येचे लक्षण सांगतो. तुझ्या कन्येच्या नशिबात 14व्या वर्षी वैधव्य आहे. हे ऐकून राजा एकदम बेशुद्ध पडला. तो ब्राह्मण तसे सांगून तात्काळ निघून गेला. हे सर्व सीमंतिनीला माहिती पडले. त्यामुळे ती विचारात पडली. पुढे याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी राजमहालात आली. सीमंतिनीने तिला वंदन केले आणि तिची विनवणी केली. माझे रक्षण करा, माझे सौभाग्य स्थिर राहील असा उपाय सांगा. कन्येचे बोलणे ऐकून मैत्रेयी म्हणाली, तू शंकराला शरण जा, म्हणजे तुझे सौभाग्य स्थिर राहील. तिने सीमंतिनीला एक व्रत करण्यास सांगितले. सोमवारी उपवास करावा, शिवाची पूजा करावी. शिवाच्या अभिषेकाने पापाचा क्षय होतो. पीठपूजन केले तर साम्राज्य मिळते. गंध, अक्षता, फुलांनी पूजा केल्यास सर्व सौभाग्य मिळते. तेव्हा हे मुली, तू सोमवारचे व्रत कर. त्यामुळे मोठी संकटे, कष्ट व दुष्कर्मी याचा परिहार होतो. पार्वती व शंकर याची पूजा केल्यास सर्व पापे दूर जातात. असे ऐकून सीमंतिनीने लगेच त्या व्रताचा स्वीकार केला. दमयंतीच्या वंशात इंद्रसेन राजाचा राजकुमार चंद्रगदा याच्याबरोबर तिचा विवाह झाला. विवाह सोहळा खूप थाटात पार पडला. राजाने वराडी मंडळीची अनेक द्रव्य व अलंकार देऊन पाठवणी केली. पण कन्येच्या स्नेहामुळे राजपुत्राला व कन्येला ठेवून घेतले. सासऱ्याकडे आनंदाने व प्रेमाने राहत असता एक दिवस राजपुत्र सर्व दलभारासह कलिंदी नदीत जलविहारासाठी आनंदाने निघाला. राजपुत्र अनेक लोकांसह नदीत पोहत असता बुडला. राजाचा जावई बुडला म्हणून सगळीकडे एकच ओरडा सुरू झाला. त्याच्याबरोबरचे सर्व लोक, हट्टे नाविक यांनी पाण्यात खूप शोध घेतला, पण राजपुत्र कोणालाही सापडला नाही. ही वार्ता वाऱ्यासारखी राजमहालापर्यंत पोचली. हे ऐकून राजा मूर्छित येऊन धर्तीवर कोसळला. सीमंतिनी तर प्राणत्यागच करायला निघाली, पण राजाने व राणीने मुलीचे कसे तरी सांत्वन केले. राजाने कन्येला ममतेने प्राणत्याग करण्यापासून परावृत्त केले. तुझा पती निश्चितच मरण पावला आहे असे ठाऊक नाही, म्हणून तुला वैधव्य आले असे म्हणता येणार नाही. तू जीव दिलास तर लोक तुझी निंदा करतील. तेव्हा तू 1 वर्षभर तरी आहे तशीच राहा. मग काय करायचे त्याचा विचार कर. पित्याचे वचन ऐकून तिने खूप विचार केला. तिने शंकराला साकडे घातले व आपले सोमवारचे व्रत तसेच चालू ठेवले. राजपुत्र नदीत बुडाला होता. तो पाताळात गेला. तेथे वासुकी राज्य करत होता. नागलोकातील स्त्रिया नदी तीरापर्यंत खालून आल्या होत्या. त्यांना तो राजकुमार प्रवाहात वाहत आलेला दिसला. त्याला नागकन्यांनी पात्रातून बाहेर काढले आणि अमृत आणून त्यांच्यावर शिंपडले. तेव्हा राजकुमार शुद्धीवर आला. सर्व नागकन्यांनी त्याला तक्षकाकडे नेले. राजपुत्र आश्चर्याने इंद्रभवनासारखी त्या पाताळ नगरीची सुंदर रचना पाहत होता.
पुढे त्याला मोठी सभा दिसली. सर्व सर्पे तेथे आसनावर बसले होते. त्या सभेत उंच आसनावर सर्पराज बसला होता. राजपुत्राने त्याला अभिवादन केले. तक्षकाने नागकन्येजवळ राजपुत्राबद्दल चौकशी केली. तक्षकाने राजपुत्राची विचारपूस केली. त्याप्रमाणे राजपुत्राने सर्व घडलेला प्रसंग तक्षकाला सांगितला. त्याचे नम्र बोलणे ऐकून तक्षक संतुष्ट झाला व त्याला अभय दिले. तक्षक राजपुत्राला तेथेच सुखाने राहा असे सांगत होता. पण राजपुत्र तक्षकाला विनवणी करीत म्हणाला, मी माझ्या पित्याचा एकुलता एक मुलगा आहे. माझी पत्नी 14 वर्षाची असून शिवव्रती, सुशील, सुस्वरूप आहे. माझे मन तिच्याकडे ओढ घेत आहे. माझे सर्व आप्तेष्ट, माता पिता, पत्नी माझ्यासाठी दुःख करीत असतील. मी तुमचे दर्शन घेतले, माझे मन संतुष्ट झाले. तुम्ही माझे प्राण रक्षण केले. आता माझी व माझ्या आई वडिलांची भेट घडवावी. त्याचे बोलणे ऐकून तक्षकाला संतोष झाला. त्याने पृथ्वीवरील दुर्लभ अशी वस्त्रे, भूषणे देऊन सोबतीला आपला पुत्र वाहन म्हणून एक वेगवान घोडा दिला. तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्यावेळी आम्ही येऊ व तुझे कार्य सिद्धीस नेऊ असे अभिवचन दिले. तक्षक पुत्रासह राजपुत्र घोड्यावर आरूढ झाला व वेगाने त्याने मार्गक्रमण केले. तो ज्या ठिकाणी बुडाला होता तेथे तो क्षणातच आला. सीमंतनी त्याच ठिकाणी आपल्या सख्यांसह नदी तीरावर आली होती. त्याला पाहून तिला आपल्या पतीचा भास होत होता, परंतु त्याबरोबर नागकुमार होता, त्यामुळे तिला खात्री वाटत नव्हती. राजकुमाराने सीमंतिलेला बघितले तेव्हा त्याच्याही मनाची तीच अवस्था झाली, परंतु तिच्या अंगावर सौभाग्य अलंकार नव्हते, त्यामुळे तोही संभ्रमात पडला. मग त्याने धीर करून सीमंतनीची विचारपूस केली. तिला काय बोलावे तेच सुचेना, म्हणून तिच्या सख्यांनी तिची सर्व माहिती सांगितली. सीमंतनीने धीर करून विचारले, आपण माझी एवढी चौकशी का करतात? आपण कोण, कुठले हे आम्हालाही कळावे. त्याच्या एकंदर बोलण्यावरून व वागण्यावरून हाच आपला पती आहे अशी सीमंतनीची खात्री पटू लागली. परंतु दुसरे मन सांगत होते, आपला पती नदीत बुडाला, मग मला सारखा भास का होत आहे? हे माझ्या व्रताचे फळ असेल. मैत्रिणीने सांगितले होते त्याप्रमाणे खरे ठरत असेल. अशा प्रकारे विचार मनात चालू असताना इकडे राजपुत्र घोड्यावर स्वार होऊन निघाला व सीमंतनीचा निरोप घेऊ लागला. तक्षकाच्या पुत्रासह तो आपल्या नगरीच्या वेशीजवळ येऊन पोचला. मध्यंतरीच्या काळात शत्रू पक्षाने इंद्रसेनाच्या वडिलांचा घात करून राज्य बळकावले होते. तक्षकाच्या पुत्राला राजपुत्राने आपला प्रतिनिधी म्हणून नगरात पाठवले व सर्व वस्तुस्थिती समजावून सांगितली. माझ्या वडिलांना तुरुंगातून मुक्त करा, राजपदावर बसवा, नाहीतर सर्वांचा संहार करीन. चंद्रगदाला तक्षकासारखा मित्र भेटला आहे. त्याचे बोलणे ऐकून इंद्रसेनाचे शत्रू विचार करू लागले. आपण केलेल्या नीचकृत्याची त्यांना लाज वाटू लागली. त्यांनी इंद्रसेनाची झालेल्या गोष्टीबद्दल माफी मागितली आणि आमचे प्राण वाचवा अशी विनंती केली. इंद्रसेनाला तक्षक पुत्राने सांगितले, तुमचा पुत्र आला आहे. तो वासुकीच्या भेटीसाठी गेला होता. तो आता तुमच्या भेटीसाठी येत आहे. मंत्री, पुरोहित व नागरिक राजपुत्र परत आला म्हणून त्याच्या भेटीस नवल करीत निघाले. अशा रीतीने पुत्राची व पित्याची भेट झाली. चंद्रगदाने पित्याला साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर इंद्रसेन राजा आपली पत्नी आणि चंद्रगदा याच्यासह पुन्हा वराडासह लग्नासाठी चित्रवर्मा राजाच्या नगरीकडे आला. विवाह सोहळा पुन्हा केला गेला. श्री गुरुदत्त त्याच्या पत्नीला म्हणाले, माझी आज्ञा म्हणून तुम्ही सोमवारचे व्रत करा. ते व्रत केले म्हणजे तुमच्याकडून माझी सेवा घडली असे होईल. तेव्हा त्या दत्तविप्राने पत्नीसह सोमवारचे व्रत करण्यास आरंभ केला. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 35 समाप्त. या अध्यायामध्ये विश्वासाने जर आपण देवाला शरण गेलो तर मृत्यूही टळतो आणि संकटही टळतात. त्यामुळे आपण नेहमी देवाच्या सानिध्यात राहावे.
देवाला आपले सुखदुःखे सांगावे, आपले संकट सांगावी. देवा मी तुझाच अंश आहे, मला सांभाळ, हे बोलत राहावे. श्री गुरुचरित्र पारायण करावं, श्री गुरूंच्या चरणी लीन राहावं. स्वामी समर्थांना आपलंसं करा, स्वामी समर्थाच्या सानिध्यात राहा, स्वामी समर्थांची माळ जप करा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.